आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागासह इतर राज्य कर्मचारी यांचा बेमुदत संप। संपाची माहिती नसल्याने नागरिकांची होत आहे हेळसांड। राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांनी कालपासून बेमुदत संप सुरू केल्याने इतर सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे। या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कार्यालय, शाळा तसेच इतर प्रशासकीय कामकाजावर परिणाम झालाय। समितीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीसाठी 7 वेळा आंदोलन करण्यात आले, मात्र अद्यापही चर्चेसाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला नसल्याचे समितीचे म्हणणे आहे। तसेच विधानसभेत मान्य झालेल्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असून त्या सोडविण्यात शासनाने विलंब केल्याचा आरोप करण्यात आलाय। समितीने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती सुधारणा तसेच वेतनातील विसंगती दूर करणे यांचा समावेश आहे। शिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, पदोन्नतीतील अडथळे दूर करणे आणि आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली आहे। समितीचे नियंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले की हा लढा कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाचा असून यापुढे माघार घेतली जाणार नाही। दरम्यान या संपामध्ये शासकीय यंत्रणेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून या संपाची माहिती खेड्यापाड्यांवर नाही, त्यामुळे अजून नागरिक तहसीलदार कार्यालयात येऊन रिकाम्या हाताने परत जात असल्याचे चित्र दिसत आहे। सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कर्मचारी संघटनांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधवसह श्लोक भामरे।